गॅसजवळ जास्त वेळ न थांबता आणि गॅस जास्त खर्च न करता अगदी सहजपणे करता येईल पोटभरीचा असा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे सांबार राईस। तर पटकन होणार आहे, शिवाय पोटभरीचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सांबार राईस करण्यासाठी इथे मी 1.5 कप इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही जो कोणता तांदूळ रोजच्या जेवणासाठी वापरता ते घेतलं तरी काय हरकत नाही आहे। अर्धा कप तुरीची डाळ आणि त्याचबरोबर पाव कप पिवळी मूग डाळ घेतलेली आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने हे सगळं छान धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून 10 ते 12 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। आता सांबार राईससाठी आपल्याला चिंचेची कोळाची गरज आहे। त्यासाठी चिंच भिजवायचं आहे। मोठ्या लिंबाच्या आकाराचा चिंच इथे मी घेतलेला आहे। आता भिजत ठेवूया। सांबार राईसला फोडणी देण्यासाठी कुकरमध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे। तर यामध्ये 12 ते 15 कांदे टाकून घेतलेले आहे। तर छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर या ठिकाणी हे कांदे जर नसतील तर रेग्युलर जे आपले कांदे असतात ते थोडेसे मोठ्या आकारावर चिरून घ्यायचं। तर या ठिकाणी हे कांदे सुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची, साधारण 3 ते 4 कमी तिखटाच्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, गाजराची फोडी, कढीपत्त्याची पानं आणि सांबार म्हटलं की यामध्ये शेवग्याच्या शेंगा आलं साधारण एक 10 ते 12 2 इंचाच्या अशा कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहे आणि सोबतच टोमॅटो सुद्धा टाकून घेतले आहे। तर टोमॅटो साधारण एक पाव कप इतकं टाकून घेतलेलं आहे, बारीक चिरून टाकायचं आणि साधारण 2 चमचे इतकं आलं लसूण ठेचून घेतलेलं यामध्ये टाकलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि चमचाभर हळद टाकायचं आहे, चमचाभर धने पावडर आणि साधारण 3 चमचे इतकं इथे मी सांबार मसाला टाकून घेतलेला आहे। यामध्ये सांबार मसाल्याचीच खरी चव आहे। तर याचबरोबर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं जे तांदूळ आहे त्यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे। तर डाळ आणि तांदूळ या मसाल्यामध्ये अर्धा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चिंचेचा कोळ टाकायचा आहे। त्याचबरोबर डाळ आणि तांदूळ जेवढं झालेलं होतं त्याच्या 3 पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 7.5 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता पाणी टाकल्यानंतर सगळं छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला झाकण लावायचं आहे, गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मोठ्या गॅसवर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर पूर्णपणे थंड झालं की इथे तुम्ही बघू शकता आपलं जे सांबार राईस आहे अतिशय मस्त चविष्ट असं तयार झालेलं आहे। बघता क्षणी खावंसं वाटणारं हा सांबार राईस या पद्धतीने एकदा करून पाहायलाच हवं। पूर्ण मिक्स केलेलं आहे, थोडंसं असं सरबरीतच असायला पाहिजे म्हणजे खायला मजा येते। तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर तुपाचा तडका द्यायचा आहे। तर साधारण इथे मी मोठे 2 चमचे तूप गरम करायला घेतलेलं आहे। थोडंसं गरम झालं की यामध्ये साधारण एक पाव चमचा हिंग आणि तसेच ठेचून घेतलेला साधारण एक चमचाभर लसूण टाकून घेतलेला आहे। आता हे तडका यावर टाकून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हा सांबार राईस तयार झालेला आहे। तर वरतून थोडंसं बेडगी मिरचीचा तडका द्यायचा, म्हणजे थोडंसं बेडगी मिरची तेलात टाकून यावर टाकून घ्यायचं। दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही खमंग लागते। आवडल्यास लाईक करा, शेअर